गावरान रसोईमध्ये आज बनवूया पिवळी बटाट्याची भाजी, जी टिफिनसाठी परफेक्ट आहे। यासाठी लागतील 7 ते 8 उकडलेले बटाटे, जे मी उकडून चिरून घेतलेत। आता एका गॅसवर कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये 3 चमचे तेल घालूया। तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचे जिरे आणि कढीपत्ता घालूया। कढीपत्ता तडतडून झाला की त्यामध्ये चेचलेला लसूण घालूया। लसूण थोडा परतला की त्याच्यामध्ये मिरच्या घालून घेऊया। मिरच्या थोड्या तळून घ्या। मिरच्या घातल्यानंतर कांदा घालून परतून घ्या। कांदा मस्त गुलाबी होईपर्यंत परतून घ्या। आता कांद्यामध्ये 1.5 चमचा हळद घालूया। हळद मिक्स करून झाली आहे। आता चवीपुरतं मीठ घालूया। मीठ सगळीकडे मिक्स करून झाल्यानंतर उकडलेले बटाटे घालूया। उकडलेले बटाटे छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये हाताने हलकसं पाणी घालूया आणि झाकून भाजी वाफ द्यायला ठेवूया। वाफ देऊन झालेली आहे। भाजी तयार आहे। आता वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया। पिवळी बटाट्याची भाजी तयार। ही बटाट्याची भाजी पुरीसोबत सुद्धा खूप छान लागते। अशाच सोप्या रेसिपीजसाठी गावरान रसोईला सबस्क्राईब करा।